नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या आजच्या भागात आपण बघणार आहोत मोबिलिटी ट्रेनिंग। मोबिलिटी म्हणजेच काय तर अनुस्थिती। तर अनुस्थिती म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या मदतीने वातावरणात स्वतःचे स्थान व संबंध निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे अनुस्थिती। आता ह्या अनुस्थितीमध्ये आपण सुरक्षात्मक तंत्र वापरतो की त्यामधलं आपण पहिलं तंत्र आहे अप्पर अँड फोरआर्म टेक्निक। तर हे तंत्र वापरून आपण कमरेपासून ते डोक्यापर्यंतच्या भागाचे संरक्षण करतो। म्हणजेच खाली झुकलेल्या फांद्यांपासून तसेच वरची उघडी दारे, परत भिंतीचे कोपरे, कपाटे इत्यादीपासून आपल्याला अप्पर आर्म टेक्निक वापरून स्वतःचं संरक्षण करता येतं। आणि दुसरी पद्धत आहे लोअर आर्म टेक्निक। तर लोअर आर्म टेक्निकमध्ये शरीराच्या कमरेपासूनच्या खालच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी आपण वापरतो। तर कमरेच्या पातळीवर असलेले अडथळे जसं खुर्च्या, बेसिंग, कॉट, ओटा हे इत्यादी शोधणे व त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे वापरलं जातं। नमस्ते, आता आपण बघणार आहोत एक डेमो। ओरिएंटेशन मोबिलिटीला आपण सुरुवात करताना आधी अप्पर आर्म आणि फोर आर्म टेक्निक आपण बघत आहोत। तर हे अप्पर आर्म आणि फोर आर्म टेक्निक कशी करायची तर मी तुम्हाला आता दाखवते की हे तंत्र वापरल्यावर आपल्याला कमरेपासून ते डोक्यापर्यंतच्या भागाचे संरक्षण होते आपले। तर हे कसे वापरायचे तर उजव्या हात किंवा डावा हात खांद्यापासून वर उचलावा। खांद्यापासून वर उचल, म्हणजे ह्या खांद्याच्या लगत उचलला। त्यानंतर हात आपला आहे तो 120च्या कोनात हे घ्यायचं आहे, 120 अंश कोनात आपण असा घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ही मुलगी आहे, हिच्या नीलम आहे, नीलमच्या 180 कोनामध्ये आपण घेतला आहे। आणि कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग हा चेहऱ्यासमोर येईल अशा पद्धतीने पकडावा। कोपरापासून आपण बघतोय ते मनगटापर्यंतचा भाग चेहऱ्यासमोर येईल अशा पद्धतीने आपण पकडायचा आहे। आणि कपाळापासूनचं हे अंतर साधारण 6 ते 7 इंच असावे। 6 ते 7 इंच कपाळापासून ते हे अंतर असावं। आणि त्याच्यानंतर हात थोडासा वळवून, हात आपला हा आतल्या बाजूला थोडा वळवून करंगळी, हे बघा असा, तर करंगळी च्या बाजूचा भाग समोर येईल अशी बोटं थोडीशी आतल्या बाजूला वळवलेली असावीत। आणि ही स्थिती ठेवून चालत यावं। नीलम आता चालत आहे बघू अप्पर आर्म टेक्निक घेऊन। ओके, आता अप्पर आर्म टेक्निक वापरून नीलम चालत आहे बरं, व्हेरी गुड। बस आता आपण लोअर आर्म टेक्निक बघतोय। तर लोअर आर्म टेक्निकमध्ये सुद्धा आपला जो हात आहे तो शरीराच्या मधोमध खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ताणायचा। म्हणजे आता हा उजवा हात आहे, डावा हात आहे तो शरीराच्या मध्यभागी येईल असा ताणायचा। आणि ह्यामध्ये सुद्धा आता तुम्ही बघू शकता हिने कसा पकडला हात की शरीराच्या मध्यभागी येईल तसा तिने ताणला आहे। आणि हाताची बोटं जी आहे ती आतल्या बाजूला थोडी वळलेली असावी। आणि म्हणजे आपण जसं अप्पर आर्मचं बघितलं तसं लोअर आर्मचं पण बोटं आतल्या बाजूला वळलेली असावी। आणि हा जो भाग आहे करंगळीच्या बाजूचा हा समोर आला पाहिजे। आता आपण हे झालं लोअर आर्म टेक्निक, ही झालं लोअर आर्म टेक्निक। आपण अप्पर आणि लोअर असं दोन्ही एकदम आपण बघतोय। नीलम अप्पर आर्म टेक्निक पण कर। अप्पर आर्म टेक्निक हा हात खांद्याच्या समोरच्या रेषेत, हा असं कपाळापासून 5 ते 6 इंच अंतर हा खांद्याच्या ह्याच्यामध्ये। तू एकदम नॉर्मल राहा, ताट नको करूस, बॉडी नको ताट करूस, असं। म्हणजे वरच्या बाजूला काही अडथळे असतील ते तुझ्या डोळ्याला वगैरे लागणार नाही, डोक्याला ते वरच्या बाजूला इथे लागतील। आणि खालच्या बाजूला समजा बेंच असेल एखादा किंवा काही अडथळे असतील तर ते इकडे, म्हणजे ते तुला खालच्या लोअर आर्मने तुला कळेल। बरं ये चालत पुढे, अशा प्रकारे जे चालायचं आहे। आणि ह्यालाच आपण म्हणतोय अप्पर आर्म टेक्निक आणि लोअर आर्म टेक्निक।